कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वप्नील, अरे रुपाली कुठे आहे रे? अरे ते माय लेकरांना बोलवा की बाहेर, म्हणजे आपल्या सगळ्यांना बरं वाटतं ना। होय, बाळाला की एकदम बरं वाटतं बघ। अगाई बाळ पहाटे उठलं होतं, मग रुपालीनी झोपवलं, आता दोघेही झोपले। रुपाली उठली की नाश्ता करेल या ठिकाणी। पहाटे म्हणजे कधी? हेच उजाडायला लागलं होतं। का रे, काय झालं होतं? काय भूक लागली होती काय त्याला? अहो तान बाळ, अहो त्याला कधी बी जाग येते, झोप लागते। खरं तर ना त्या बाळाला आता आईच्या दुधाची गरज आहे आणि आपण त्याला असं वरचं दूध देऊन भागवतोय। वय खरंय, बाळाला कधीही भूक लागते आणि तेव्हा जागून बाळाला तुम्हाला पाजायला लागतं। काय बया, काय नशीब असतं एकेकाचं काय माहिती। रुक्मिणी म्हणती ना ते एकदम बरोबर आहे बघ। बाळाला कधी बी भूक लागू शकते रे, त्यामुळे तू रात्रीच खोलीत दूध गरम करून ठेवत जा, हा म्हणजे बाळाला पाजायला मिळेल ना। बिचाऱ्याला त्याची आई सोडून गेली बघ, नाही त्याची आई जर माझ्या पुढे आली ना तर अशी थोबाडील ना धरून तिला। हा असल्या सोन्यासारख्या लेकराला कोणतरी सोडून जातं का? हा मला ते बाळाच्या आई वडिलांचं काय कळानच। खरंच एवढं गोंडस बाळ आहे ते, असं का टाकून गेले असेल बरं? काहीच वाटलं नसेल त्यांना? काहीतरी दुसरंही झालं असेल। आता ग बाय, दुसरं काय असणार आहे तवा? हा म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्यांना सांगितलं का तुमचं बाळ जगलेलं नाही, मेलंय आणि ते दुसऱ्याला दिलंय का? हा अगं देवळात गावलंय ते बाळ। हा आणि काय बरं, हा मला असं विचारायचं होतं हप्पे, तुला अजून बी बाळाचे आवाज येतात का ग तुझ्या? नाही मावशी। मावशी, आता असं काय होत नाही म्हणून ती परत कामावर चालली ना। अप्पे, कधी परत तुझी मानसिक चाचणी? आजच आहे भाऊजी, तिकडेच निघाले मी। तो बया आप्पे, नाही तुला जमल ना? मावशी तुम्हाला लय पडली हो तिची? नाही अरे, आता ती रुपालीला बरं करायला निघाली ना, पण तिलाच बाळाचे आवाज येतात म्हणल्यावर डॉक्टर तिला येडी ठरू नये म्हणजे झालं। मावशी, त्यासाठीच ही चाचणी आहे। असं काय होणार नाही आपले। हो, होईल ग सगळं व्यवस्थित। स्वप्नील, हे जे काय आहे ना ते तू नीट बघून घे बर का। नाही काय आहे, आधी हिची चाचणी होऊ दे आणि मग त्याचा निकाल येऊ दे, मग तो काय येतोय ना त्याच्यावर आपण ठरवू हिला रुपालीला भेटून द्यायचं का नाही ते। हा दादा हे बघ, मी अर्जुन, मला तुझं आता काही ऐकायचं नाहीये। अरे दादा, तूच असं केलंस तर कसं होईल? अर्जुन, त्याला कारणही तशीच आहे। आपे हे बघ, कोणाचा विश्वास असो नाही तर नसो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। आणि पुरी तू जर म्हणतेस ना रुपाली बरी होणार, तर मला खात्री आहे तू तिला नक्की बरं करशील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। नमस्कार। अपर्णा सुरेश माने, करेक्ट? हो सर। सरकारकडून तुमची मानसिक चाचणी घेण्याचं आम्हाला सांगण्यात आलंय, तर आधी आम्ही काही प्रश्न विचारू आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरं लिहून द्यावी लागतील, त्याच्या आधारे तुमचं आम्ही मूल्यमापन करू। हो सर। तुम्हाला काही काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं? हो। का? म्हणजे काही काळ आधी माझं बाळ देवाघरी गेले आणि तरीही मला बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय। मी ऑफिसमध्ये असताना अचानक मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि मी ऑफिसभर बाळाला शोधत होते। या घटनेनंतर तुम्हाला रजेवर पाठवण्यात आलं होतं ना? हो। बाळाचे आवाज येतात तेव्हा तुम्हाला कुठलंही भान राहत नाही, म्हणजे काय? हा म्हणजे आधी व्हायचं असं। एक मिनिट, तुम्हाला अजूनही बाळाचे आवाज येतात? हो। मग तुम्ही कामावर परत का म्हणून रुजू व्हायचं म्हणताय? हो ना, ज्या कारणामुळे तुम्ही रजा घेतली तेच अजून बरं झालं नाही तर तुम्ही का घाई करताय कामावर येण्याची?
कारण डॉक्टर आता मला कळून चुकलंय की मला बाळाचा आवाज येतच राहणार आहे. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणलात तसं मी भान हरपून पळत सुटायचे बाळाचा आवाज आलाय. हो, कारण बरोबरच आहे ना. आई म्हणून पहिल्यांदा मी बाळाला जन्म देणार होते. 9 महिने बाळ माझ्या पोटात होतं. मी रोज त्याच्याशी बोलायचे. बाळाला पहिल्यांदा हातात घेणं, त्याला मोठं होताना बघणं, त्याच्याशी गप्पा मारणं, हे सगळं करत असताना माझ्यासाठी बाळाचा जन्म झालाच होता. आणि अचानक मला कळालं की माझं बाळ मला सोडून निघून गेलंय. आणि मला हे समजायला वेळ लागला. पण डॉक्टर, मला आत्ता समजलंय की माझं बाळ या जगात नाहीये. आता तुम्हाला आवाज आला तर मी दुर्लक्ष करू शकेल. आत्ता एवढं तुम्ही काही दुर्लक्ष केलं का? हो, म्हणजे आत्ता आमच्या घरात एक तान्हं बाळ आहे. पण डॉक्टर, मी एकदम ओके आहे, खरंच. परत कामावर तुम्ही नीट लक्ष देऊ शकाल? हो डॉक्टर, कारण माझ्यासाठी माझं काम खूप महत्वाचं आहे. अच्छा, आम्ही तुमची माहिती घेतली आहे त्यातून दिसतच आहे. आणि सर, खरं सांगू का, माझ्या दुःखातनं मला माझं कामच बाहेर काढू शकेल. पण अपर्णाजी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, पुन्हा जर तुमच्या हातून हे असं काही झालं तर तुम्हाला तुमची नोकरी कायमची गमवावी लागेल, माहिती आहे? हो सर, मला कल्पना आहे त्याची. ठीक आहे, आता तरी मला काही विचारायचं नाही. तुम्हाला काही विचारायचं डॉक्टर? मला सांगा मॅडम, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आवाजाकडे दुर्लक्ष कराल तुम्ही, पण हे पूर्णपणे बंद होणं म्हणजेच पूर्ण बरं होणं. तरी सुद्धा तुम्ही आत्ताच का आलात चाचणीसाठी? सर, मला माहिती आहे हे सगळं बंद व्हायला जरा वेळ लागेल. पण सर, मला हा वेळ घरात माझ्या वाया नाही घालवायचा. आणि मला माहिती आहे, मी जर ऑफिसला गेले, मी जर का कामाला परत सुरुवात केली तर हे सगळं आपोआप थांबेल. ठीक आहे, या प्रश्नांची तुम्ही उत्तरे लिहा. यावरून आम्हाला तुमच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज येईल. हो सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही जण बसले तरी सुद्धा बसमध्ये कधी एकदा उतरतो असं होतं. तिथे तर तुम्ही बऱ्याचदा उभं राहूनच सेवा देत असता. त्याच्यात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात आणि त्या सगळ्यांना हँडल करून तुम्ही पुढे जाता. कसं जमतं माऊली तुम्हाला? आनंदी राहून. तुम्ही आनंदी असता. आणि तसं आम्हाला कसं प्रशिक्षण आहे की कसं वागायचं कसं, तर आम्ही ते जर अंमलात आणलं तर खूप छान दिवस जातो. अंमलात आणलं तर छान दिवस, खूप छान दिवस जातो. पण मग घरी जाताना ते प्रशिक्षण विसरता का? अजिबात नाही सर, घरी जाऊनही घरी हे वाक्य मिस्टरांचं होतं. नाही 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 नाही, मग घरी पण तुम्ही छान असता. वेगवेगळे अनुभव पण येत असतील ना. लक्षात राहिलेला काय प्रसंग आहे, कोणी सांगेल? ड्युटीवर असताना पॅसेंजरने मला विचारलं की कंडक्टर कुठे? पॅसेंजर विचारतात कंडक्टर कुठे? हा, आणि मलाच विचारलं, मी बाजूलाच बसलेली. मग मी बोलले मीच कंडक्टर आहे. तर मग बोलले की हां तिकीट देत आहे का? म्हणलं हो. तर बोलले सांगा कुठे जायचं? ते बोलले मी विसरलो मला कुठे जायचं. त्यांना कुठे जायचं ते विसरले. मी बोलले थांबा जरा, मग आठवा आणि मग सांगा. म्हणजे मला आठवणार पण नाही लवकर का मला कुठे जायचं आहे आता, म्हणजे मी कुठे चालू. की तुम्हाला बघून शॉक झालो की मी सांगू शकत नाही मला कुठे जायचं. तुम्हाला बघून त्यांची मेमरी झिरो झाली. बोलले मी, म्हणजे मला कुठे जायचं हे मला माहीतच नाही. तुम्ही ते त्यांनी सांगितलं. मग काय केलं तुम्ही? मग थांबले थोडा वेळ, म्हटलं आठवा, मग मी येते परत तिकीट कापून. मग त्यांना आठवलं. तुम्ही जाऊन आल्यावर आठवलं. मग घेतलं तिकीट. मध्ये कुठे गेले ते शेवटी? दादरला. आणि चढले होते कुठे? चढलेले सायनला. सायनला? पण दादरला तर तिकीट नव्हतं घेतलेलं, म्हणून बाजूला मी उभी राहिलेली. तुम्ही त्यांच्या म्हणूनच राहिली की कधी बोलतात बघूया. काय काय फुकट पण जातात ना, नसतं काय जायचं असतं ना. म्हणलं बघूया, मग हे सांगतील ना मला कुठे मी कुठे बसलो, काय काय बोलतात ना. मी काय आत्ता तर बसलो, मला माहिती असं कुठे बसलेलं आहे. आमचं पूर्ण लक्ष असतं गाडीवर, पूर्ण कुठे बसला, किती पेशंट चढले, किती जणांनी तिकीट घेतलं, एवढं बारीक लक्ष ठेवतो आम्ही. एवढं लक्ष म्हणजे आम्हाला ट्रेनिंगमध्ये तेवढं सांगितलं ना, आम्हाला तेवढं येतं. म्हणजे तेवढं लक्ष ठेवलं. त्यांची स्मृती आली का नंतर? आली. सांगितलं नंतर, आठवलं त्यांना, म्हणजे शांत झाल्यावर. पॅसेंजर्सना जर एक VSTच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जर काही सांगायचं असेल तर काय सांगता?
जेव्हा वाद होतात ना तर पॅसेंजर लोक कंप्लेंट करतात, पण जेव्हा चांगले कंडक्टर खूप वागतात तर त्याचं म्हणजे हेच म्हणजे देत नाही की पोच पावते की बाबा म्हणजे हे कंडक्टरांनी आम्हाला सुखरूप असं म्हणजे असं थोडं म्हणजे एकीकडे फक्त तक्रारीचा सूर लावू नका, ज्या वेळेला चांगलं काम होतं त्याचंही कौतुक करा, कारण शेवटी या तुमच्या आमच्या सारख्याच आपल्याच कुटुंबातल्या या माऊली आहेत. मला असं वाटतं की आपल्याला जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन केलं तर या माऊलींचा ताण कमी होईल. तुमच्या आमच्या घरातलीच ही स्त्री शक्ती आहे. या सगळ्या माऊली या तुम्हाला उत्तम सेवा द्यावी म्हणून पडतायत, तेव्हा त्या आपल्याच कुटुंबातल्या आहेत. त्यांचा ताण हलका करण्याची जबाबदारी आता आपली आहे. आणि असं जर प्रत्येकाने ठरवलं तर जागतिक महिला दिन एक दिवस न राहता 365 दिवस साजरा होईल असं मला वाटतं. काय माऊली, काय म्हणणं आहे तुमचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचा स्वभाव एवढं सगळं त्या गाडीमध्ये राहून शांत कसं राहू शकतो? आम्हाला ट्रेनिंग देताना सांगितलं की तोंडावर डोक्यावर बर्फ, तोंडात साखर ठेवायचं आणि काम. त्याच्यामुळे सर आता आमचे 10 वर्ष कसे गेले कळलं नाही. असं वाटतं कालच नाही कळली, घरच्यांना कळली. ते खरंय. घरी जाऊन पण आम्ही तेवढंच काय बर्फ, घरी जाऊन डोक्यावर बर्फ असतो तुमच्या? मिस्टर बिचारे आता असते तर बोलले असते, काहीच घरी आल्यानंतर होतं माहिती नाही. चिडचिड करते घरी गेल्यावर, हो की नाही? माणूस आहे म्हटल्यावर होणारच. कारण बर्फ ठेवायचंच का, एक म्युझिक लावायची चालू करायची एकदम रिलॅक्स. एक मिनिट, तुम्ही कुठलं म्युझिक लावता घरी? मला आवडेल ते डान्स करता येईल ती म्युझिक लावायची. अरे वा, घरी जाऊन म्हणजे शांत होत आहे, एकदम मस्त. वेगळं टेक्निक आहे. तुम्ही काय करता? मी देवाचं नामस्मरण करते. देवाचं नामस्मरण प्रत्येक दिवस शांततेत शांततेत तुम्ही? मी काय नाही, रिलॅक्स करते, होतं सगळं व्यवस्थित. तुम्ही शांत आहात स्वभावाने? पण वाद होतात ना बसमध्ये? आमचे नाही, पण आम्ही पॅसेंजरचे तुम्हाला सोडवायला मध्यस्थी करावी लागत असेल. नाही, ते पॅसेंजर पण करतात केव्हा केव्हा. आपण जर केलं ना, आपलाच जर वाद करायची सवय नसेल ना, आपणच नाही केलं ना वाद, तर समोर नाही करत नाही. समोर रिलॅक्स 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 सांगायला लागतं, शांत व्हा होणार. तुम्ही फक्त बोलू नका, बोललात की वाद वाढतात, त्यापेक्षा शांत बसायचं. आम्हाला फारच तुमच्याबद्दल वेगळा आदर आहे. कारण बघा ना, या जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून आपण बघितलं तर आता या स्त्री शक्तीची वेगवेगळी रूपं आपल्याला अनुभवता आली. मग माऊली घरी जाऊन जेवण वगैरे तुम्ही करता की डबावरून? मॉर्निंगला करून येते. तुम्ही काय मॉर्निंगला करून जेवण करतो? चपाती करतो फक्त. चपाती? बाकीचं कोण? त्यांनी मिस्टर आणि कुकर? माझ्या मुली मोठ्या आहेत, एक 15वीला ग्रॅज्युएशनला आणि एक 12वीला. तिने अभ्यास नाही करायचा? अभ्यास पण करते. मग मी जेवढं जाऊन जमेल तेवढं करते, येताना सकाळी मॉर्निंगला जेवढं करता येईल तेवढं करते आणि बाहेर पडते घराच्या. मी तर सर रात्री 3:30ला उठते, म्हणजे संध्याकाळी. मी विरारला राहते, विरारवरून वडाळ्याला येते, मग 3:30ला उठते, मग 4:30 पावणे-5ची मी ट्रेन पकडते तिकडनं यायला. कारण की मी फक्त माझा डबा बनवून येते, मग मुलगा आणि मुलगी आहेत, आई आहे, मी करतात. मग ते संध्याकाळी जेवण, नंतर मग घरी जायला मला वापस संध्याकाळी 6 वाजतात. विरारला जायला 6 वाजतात. तुमच्याकडे? मी सकाळी सगळं स्वयंपाक जेवण बनवून सगळं पूर्ण सगळं काम करून मी दुपारी 3 वाजता येते घरी. मीही सकाळीच जेवण बनवते, सगळ्यांना डब्या व्यवस्था बनवावं. मी सकाळी निघते तेव्हाही करत नाही, संध्याकाळी करत? संध्याकाळी करते. अरे काय ते, संध्याकाळी जाऊन मी आपलं घरातलं आवडते. हो का? मी सकाळी पण बनवते आणि संध्याकाळी जाऊन पण मीच बनवते. काय सांगता? तर मी माझी मम्मी आहे घरामध्ये, तर ती आणि मी मदत करून करतो एकमेकांना. म्हणजे मम्मी करते, तुम्ही मदतीचा एक मॉरल सपोर्ट देता मम्मीला, करून ठेव मी येते, हो ना? म्हणजे थोडंफार तसं म्हणता येईल. अरे तसंच आहे ना, शेवटी कुटुंब म्हणतो ते आपण काय. तुमच्याकडे? मी सकाळी पण करते आणि घरी गेल्यावर पण करावंच लागतं. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा आहे समजा प्रत्येकीमध्ये, तर कुठला करायचा तुम्ही? खूप चिडते कधी कधी. हो का? ते कमी करा. नाही होणार नाही पण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, किर्लोस्कर घरात यापुढे कुणीही चेहरा लपवून फिरू नये, हा माझा आदेश समजावा. पारू, काय
लक्ष कुठे आहे? सावित्री आत्या, मी आता जे ऐकलं ते खरं होतं ना? हो. तुम्ही मला चिमटा काढा. हा? अगं वेडी आहेस का? नाही नाही, काढा म्हणलं ना, काढा काढा. अगं झालं? वय म्हणजे सावित्री आत्या, मी देवी आई समोर कधी बी कवा बी जाऊ शकते? हो. देवा, आज अजून दुसरं काय बी धक्का देऊ नको रे बाबा. बरं चल आता कामाला लागूया, उशीर होईल नंतर. चल. सावित्री आत्या, देवी आईच्या मनात मला जागा मिळेल ना? नक्की मिळेल. खरंच? द हेल, इथे सगळं मॅनर्स नाही चालतं, सगळं क्लासी असतं असं म्हणतात. पण इथे काय घडतंय? इथे एका मोलकरणीला मान मिळतोय आणि त्यांच्या घरच्या होणाऱ्या सुनेला काहीच नाही. तिच्यासाठी एवढा मोठा हार आणि माझ्यासाठी काय हे एवढेसं पूल. जरा हळू बोल. पण का? तू बघितलंस ना आतमध्ये काय झालंय ते? व्हॉट नॉनसेन्स दिशा. त्या एका प्रसादाच्या हारासाठी एवढं सगळं करतीस तू? प्रसादाचा हारच हवाय तुला. चल आत्ता देवळात चल, 100 प्रसादाचे हार घेऊन देते तुला. यार मम्मा, त्या एका हारासाठी मी नाही बोलत आहे. मग काय दंगा कसला आहे? एक गोष्ट लक्षात ठेव, असं काहीही करू नकोस त्याच्यामुळे अहिल्याच्या नजरेत तुझी इमेज खराब होईल. फोकस दिशा, आपला फोकस काय आहे? आय नो मम्मा, पण आज ती फालतू चीप मुलगी जिंकली आणि मी हारले. सगळे जण तिचीच बाजू घेत होते. आय अंडरस्टँड, बट यू कूल डाऊन. मी जसं ठरवलेलं तसं जर झालं असतं ना तर कूल असले असते. चांगली लाथाडणार होते आज मी तिकडे तिला, पण आदित्य आला आणि म्हणून ती वाचली. दिशा, हा तुझा इगो आहे ना, तो जरा थोडे दिवस बाजूला ठेव. आपलं लक्ष अहिल्या आहे. अहिल्या देवी किर्लोस्करचं एम्पायर उद्ध्वस्त करायचं आहे मला. तिने काय केलं लक्षात आहे ना तुझ्या, का विसरलीस? आय वॉन्ट माय रिव्हेंज. बदला घ्यायचा आहे मला. हो मम्मा, पण प्लीज जरा लवकर. काय ना, ही माणसं डोक्यात जातात माझ्या. मोठी माणसं आहेत ही आणि हुशारही, म्हणून ह्यांच्यासाठी हुशारीने डाव मांडलाय मी. आणि त्या डावाची पहिली स्टेप, तू ह्या किर्लोस्कर घरात शिरायचं. आणि दुसरी स्टेप, घरात शिरल्या शिरल्या सगळ्यात आधी त्या पारूला घराबाहेर काढायचं. आणि सगळं करायच्या आधी ना त्या प्रीतमशी जुळवून घे, जरा कंट्रोल मध्ये घे त्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, तू तर डायरेक्ट सिक्सरच मारलास. हो मारुती दादा, पारूची ना दृष्ट काढायला हवी. अहो नजर लागेल ना असं काम केलंय पोरीने. होय बा, लय भारी शिरा झालाय. लय भारी, लय भारी. शिरा नाही, प्रसाद. प्रसाद म्हणायचं. वय वय, तेच. वा वा, तू ना आज पाहिजे होतास बघ. समजा ना तुझ्या डोळ्यात देखत घडायला पाहिजे होत. तुला माहित आहे बा, आज माझ्या देवी आईनं मी बनवलेला प्रसाद खाल्लाय. अन नुसताच खाल्ला नाही बा, देवी आईनं प्रसाद ना लई म्हणजे लई आवडलाय बा. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये बा, आता मी देवी आई समोर कधी बी जाऊ शकते. ये ततड 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 ततड. सारी परत सॉरी. पारू, आता सॉरी हा शब्द तुझ्या डिक्शनरीतून काढून टाक.
सॉरी म्हणायची वेळ येईल असं काही कामच करू नको. थँक्यू. यो शब्द म्हणायचा का? नाही नाही, मी तुला म्हणतोय थँक्यू. आजचा प्रसाद खरंच खूप छान झाला होता. आणि एकूणच आजचा तुझा पहिला दिवस खूप मस्त गेला. सकाळचा तो एक प्रसंग सोडला तर प्लीज विसरून जा. आणि पारू आल्यापासून तुम्ही सगळेच खूप आनंदी दिसताय. काय सचिन दादा? चांगलंय, असंच आनंदी राहा. चला येतो मी. गुड नाईट. गुड नाईट. पारू, आज तुझ्यासाठी सोनियाचं दिन असेल, हो ना? अगं आदित्य सरांनी तुझं कौतुक केलं. खूप मोठी गोष्ट आहे बाळा. बाळा, उद्या आधी पहिली मंदिरात जा आणि देवाचे आभार मान. बाय. पारू, मला असं वाटतंय प्रीतम बाबांनी जे तुला घड्याळ दिलंय ना ते खरंच लकी आहे तुझ्यासाठी. तुझा चांगला टाइम सुरू झालाय. फार प्रेमानं दिलंय त्यांनी. ते जप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिशा, आई काय झालं? ओ, तू गाडी नो पार्किंग मध्ये उभी. यार बघ ना, जॅमर लावून गेले ते. प्रीतम तिकडे माझी वाट बघत असेल. माझ्या मैत्रिणींची ओळख करून द्यायची म्हणून भेटायला बोलवलं होतं मी त्याला, आणि हे झालं. ठीक आहे ठीक आहे, नो इश्यूज. चल मी सोडतो तुला. अरे नाही नाही, ओके. माझ्यामुळे उगाच तुला कशाला त्रास? अरे त्रास कसला त्यात? चल मी सोडतो तुला, नो इश्यूज. आता इतकं इन्सिस्ट करतोयस तर लेट्स गो. एक मिनिट. माझ्या गाडीचं काय करायचं पण मग? बोलो. हॅलो मारुती मामा, आईचं काम झालं का? ओके, मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो, तिथे या. दिशाच्या गाडीचा काहीतरी इश्यू झालाय, तो प्लीज सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू. सॉर्टेड. निघूया? येस. चल. थँक्यू. पर्यंत सगळ्या मुली माझ्यासाठी थांबायच्या आणि मी इथे त्या दिशाचा वेट करतो. अरे एक तास झाला यार हिला. दिस इज नॉट डन यार. कम ऑन, मी चाललोय. नको, परत ती आईला काहीतरी सांगेल. आईला समजवणं अजून कठीण होऊन जाईल. पेक्षा वाटच बघतो. जादूगर, हाय. पारू, अगं हेच ते ग. काय किती वाजले? कुठे चालली आहे सगळं? अहो ते मी देवळात चाललीये देवीचे आभार मानायला. माझ्या कामाचा पहिला दिवस चांगला गेला ना, म्हणून सावित्री आत्याला सांगितलं की देवळात जाऊन ये. वा, बरं चल मग मी सोडतो तुला. तसं पण मी त्या दिशासाठी थांबलेलो आणि ती काही येणार नाहीये आता. सो चल चल चल. हो तुम्ही यावरनं मला सोडणार आहात? हो. नाही मला भीती वाटते. तुम्ही तुमचं जा, मी माझी जाते. मला नाही परवडायचं ते. हे एक मिनिट, तिला काय बोलायचं नाही. जाने माने अपनी. मी कुठं काय म्हणते, काय बी नाही. पण तुम्ही जा ना, माझी मी जाते. चल ना, पटकन सोडतो यार. प्रीतम सर तुम्ही जा, मी जाते ना माझी. दादा, हाय प्रीत. सॉरी,
तुला खूप वेळ थांबावं लागलं ना? मला थोडासा लेटच झालं यायला. थोडस दिशा 1.5 तास लेट आहेस तू. सॉरी ना प्रीत, प्लीज. हा 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 ठीक आहे ठीक ओके. आता तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला उशीर होतोय ना. येस प्रीत, लेट्स गो. मला या दिशा मॅडम काही बरोबर वाटत नाहीत. प्रीतम सरांची काळजी वाटते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे घ्या प्या. हे बाय माझे, तुम्ही चाय केली एवढा कशा का? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. अहो चहा नाहीये, कॉफी आहे कॉफी, आणि ती सुद्धा महागातली. हा काय? किती रुपयात मिळाली? तुमच्या आवाक्या बाहेर. घ्या प्या. तुम्ही माझं ऐकलत ना तर अशा महागड्या गोष्टींची सवय होऊन जाईल तुम्हाला. असं दुसऱ्याच्या दारात तुम्हाला राहावं नाही लागणार. हो, दुसऱ्यांच्या दारात काय? आ लेख आम्ही त्या घरची. माझो पण हक्क हा त्या घरावर. हा तो किती? दादा देतील तेवढाच ना. तुम्ही स्वतःचा विचार केव्हा करणार? स्वतःची हक्काची श्रीमंती तुम्हाला कधी मिळणार? काय काय बोलू तुमका? आता सरळ सरळ सांगा ना. तुमच्या हक्काची, तुमच्या नावाची जमीन आहे ना. हा तर एक तुकडा माझ्या नावावर जमिनीचो. पण त्याची किंमत नाहीये तुम्हाला. नाही कसा? दरवर्षी आंबे खाऊक मिळतात ना. तुमका सांगतोय एवढे गोड असतात ना की बोटा चाटत बसचाल, आणि ना साली पण सोडूचा नाही तुम्ही. या वर्षी देतोय तुमका, भरपूर देतोय. केलात ना परत छोटा विचार? तुम्हाला मोठी स्वप्न पडतच नाहीत का हो? एनिवेज, मी थेट मुद्द्याच बोलते. तुमच्या नावाची जी जमीन आहे ती मला माझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी हवी आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, 20 वर्षात तुम्ही आंब्यातून जेवढे कमवता ना तेवढे एकत्र पैसे मिळतील तुम्हाला. सोबत एक मोठा बंगला, नोकर चाकर, आणि एक मोठी अशी गाडी. आणि तेवढंच नाही, तुमच्या श्रीनूसाठी मॅनेजरची पोस्ट. मग काय, तुम्हा नवरा बायकोंना कसलीच चिंता नसणार. मग आंबे विकत घ्या आणि स्वतःच्या बंगल्यात बसून मस्तपैकी खा. काय? पण ह्या सगळ्या तुम्ही माझ्यासाठी कशा करतास? हो, कशा करतात म्हणजे काय? तुम्ही विसरलात? अहो, मी जेव्हा या गावात आले तेव्हा सर्वात आधी तुम्ही माझ्याशी मैत्री केली होती. तुमच्या घरच्या सगळ्या कार्यक्रमात, तुमच्या दुःखात, तुमच्या सुखात मला सहभागी करून घेतलं. म्हणून तुम्हाला ही मी पहिली संधी देते. हा, या गावात खूप जमिनी आहेत आणि त्या जमिनी विकण्यासाठी खूप जण रेडी आहेत. पण मी सगळ्यात आधी तुमचा विचार केला. कसला विचार करताय? दादांचा ना? ते काय म्हणतील त्याचा, हो ना? अहो, कधी गरज लागली तर तुम्ही त्यांच्यासमोर पदर पसरत असालच ना. आणि दरवेळी ते तुम्हाला पैसे देतीलच असं नाहीये ना. स्वतःच्या भविष्याचा विचार माणसाने स्वतःच करायचा असतो. असं दुसऱ्यावर अवलंबून राहून काहीच होत नाही. दादा खोत तुम्हाला घरात राहायला देतील, पैसे कमवायला देतील, पण कदाचित तुमची प्रगती होऊ देणार नाही. बघा, विचार करा. हा पण खरा. आता श्रीनू सोबत निशीचा लग्न पण होत नाही. पुढे कसलो मान आणि कसला काय? त्यापेक्षा ना हीच संधी चांगली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
बरं झालं बाई तुम्ही स्टँडवरच भेटलात मला, नाहीतर एवढं सगळं सामान कसं आणलं असतं मी. हे पण कामात असतील. नीरज दे आता, आलं घर जवळ, दे. मी पण तेच बोलतोय, पोचलोय आपण ऑलमोस्ट. चला. अरे बाबा नको दे, नाहीतर सगळेजण म्हणतील जावयाला कामाला लावलं म्हणून. काकी अगं मग काय, तो जावई होणारच आहे आता आपल्या घरचा. अगदी लक्ष्मी नारायणासारखी जोडी शोभते तुमची. थँक्यू. कोणाची नजर नको लागायला तुम्हाला. थँक्यू. खूप बरं वाटलं तुम्हाला दोघांना एकत्र बघून. लालिताई, तुम्ही इथे काय करताय? मंजू, इलाच तो काय बरी आहे ना तुझी? हा हो हो बरी आहे. हा नाही गो, तू घरात नव्हतास ना तर घर माका केवढा रिकामा रिकामा वाटत होता, पण आता तू इलास ना, आता घर भरल्यासारखा वाटल. हा आता डुगुक पण ना तू इलास ना तर आता आनंद होईल बघ. एक मिनिट लालिताई, तुम्हाला मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलंच नाहीये तुम्ही. तुम्ही इथे काय करत होतात? आम्ही निशिक भेटू गेले होताय. निशी? निशी तर आता आली माझ्यासोबत. हा ताच ना, निशिक भेटू गेले होताय पण निशित घरात नव्हता. काय गो, काय गेला होतास? हा मी आणि नीरज सर बाजारात गेलो होतो. हा काय, वा जोड्यान गेलात अगदी. असाच जावा. चल मंजू, आपण घरी जाऊया. दे 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 बॅग दे. मग एक मिनिट लालिताई, मला सांगा, तुम्ही निशीला भेटायला आला होतात ना? तुम्हाला काही बोलायचं होतं का तिच्याशी? नाही नाही, होरीक बघू केलं होतं मी. हो 2-3 दिवस एका बघितला नाही, म्हटलं पोरीक बघून येऊया. माझा जीव थाऱ्यावर नव्हतो म्हणून इलय. पण काय गो, बंधू तुका घेऊ किला नाही बस स्टँड वर? मी कळवलं होतं यांना, पण माझी बस लवकर आली आणि मग नेमके तिथे नीरज आणि निशी भेटले. नीरजला नाही नाही म्हणताना त्याने माझ्या बागा पकडलं. मग काय, आली निशी सोबत गप्पा मारत. होय ना, बरा झाला बरा झाला. अगो पण चल आता घराकडे. दमला चला. चल चला चल निशी. निशी, मी काय म्हणतोय, अदनमंद तुका भेटू गेलाय तर चलात ना? हो. हा चांगला सासर मिळाला तुका. नाही माका वाटला होता माझ्यासारखी सासू तुका मिळणार नाही. पण मेघनाताई पण याची लय काळजी घेतात, लय जीव लावतात. अगो बघत काय उभी राहिलीस? चल चल जाऊया आपण घरला. द्या 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 सामान द्या. हो द्या. असा कसा? आम्ही होत ना. धर धर पकड. पकड. चला येतो. चला 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 चला. अगो घराकडे सगळी वाट बघतात तुझी. चल लवकर चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला, अर्ध काम तर झालंय. लाली नक्कीच जाळ्यात अडकणार. हा मॅडम बोला ना. तुम्हाला म्हटलं होतं ना, दादा खोतांचं साम्राज्य उद्ध्वस्त करायचंय. त्याला मी एक सुरुंग लावलाय. आता फक्त तुम्ही त्याची वाट पेटवा. म्हणजे काय केलंस काय तुम्ही? तुम्ही गावकऱ्यांकडून जमिनी विकायला सहज होकार मिळू शकाल असा कानमंत्र देते मी तुम्हाला. जो भेटेल त्याच्या समोर म्हणा आणि बघा काय जादू होते ती. मॅडम, अहो आता तुम्ही माझी उत्सुकता वाढवताय. बोला बोला. मी काय सांगते ना ते नीट ऐका. हो काय सांगतास काय तुम्ही? पण ह्यावर शिक्कामोर्तब काय झालो अजून? पण तुमका अजून होकार काय मिळालो? तुम्हाला सांगते तेवढं करा. मी एकदा टाकलेलं पाऊल मागे घेत नाही. तेच आणि तसंच होणार जे मला हवंय. हा ठीक आहे ठीक आहे.
आता तुम्ही म्हणताच म्हटल्यावर होईल सगळा तसाच. मी पण माझा काम चोख करते बघा. एकदा का नात्यांची वीण उसवली की तो दादा खोत घरातली ठिगळं शिवेल की गावाच्या फाटक्यात पाय घालेल, हेच बघायचंय मला. आपण नाही बघणार तर कोण बघणार? नाही नाही, डोंट वरी, आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आपली जबाबदारी आहे ती. ओके, काळजी घे. काय झालं मम्मी, प्रॉब्लेम? अरे तुझ्या डॅडचा फोन होता मुंबईहून. आपल्या एका स्टाफचा फॅमिली प्रॉब्लेम झाला आणि साहिल लगेच पॅनिक झाला. त्याला तेच समजवत होते. कसं आहे ना नीरज, हा फक्त आपला बिझनेस नाहीये, आपली फॅमिली आहे. त्यांचा प्रॉब्लेम तो आपला प्रॉब्लेम. तू किती केअरिंग आहेस मॉम. तू सगळ्यांची किती काळजी घेते. माझं कर्तव्य आहे ते. ठेवून येतो मी. मला सांगा, लाली आत्या आली होती का? हो, आली होती. का? नाही म्हणजे काही निरोप होता का माझ्याकडे? तू काय माझी उलट तपासणी करणार आहेस? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी तुम्हाला विचारतीये, काही निरोप आहे का? काही बोलली किंवा तुमचं काम होतं का काही तिच्याकडे? सांगा ना, लाली आत्याचं काही काम होतं का तुमच्याजवळ? निशी, असं काय करतेयस? लाली आत्या आपल्याला बाहेर म्हणाल्या होत्या ना की त्या तुला भेटायला आल्या होत्या. अरे तेच तर, तुझी आत्या तुला भेटायला आली होती, पण तुम्ही दोघं नव्हता ना घरी, निघून गेली ती. काय निशी, तू पण ना. बरं नीरज, तू काय काय आणलंय? पण निशी आहे तर काही टेन्शन नाहीये मला, पण तू काय आणलंयस ते मला पटकन दाखवून दे आणि मग नंतर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपल्याला काय महत्वाचं बोलायचं होतं? पुढचा आदेश द्यायचा आहे. आपण फक्त आदेश द्या. मी घरात मृत्यूचा तांडव घालेन. तुला माहितीये, मृत्यूच्या तांडवापेक्षा मृत्यूपेक्षा काय भीतीदायक असू शकतं? मृत्यूची भीती नाही. मग जन्म. मी समजले नाही. जन्म ही मृत्यूची जननी आहे. मृत्यूचं तांडव तर होणारच, पण त्याआधी या घरात कालवज्र जन्माला येणार. कालवज्र. कालवज्र. त्रेतायुगातल्या युद्धात त्रिनयनेने कालवज्राची हत्या केली होती आणि म्हणूनच तो कालवज्र कलियुगात जन्माला येणार. आणि तो कालवज्र तुझ्या पोटी जन्माला येणार. त्रेतायुगात अद्वैत माझा सेवक होता, म्हणजे तो माझ्या वंशाचाच होता आणि तूही माझ्याच वंशाची आहेस. त्यामुळे तुमच्या दोघांच्या संबंधातून एक बाळ जन्माला येईल. ते बाळ असेल कालवज्र. कालवज्राच्या जन्मानंतर विरोचक आणखी शक्तिशाली होईल आणि त्रिनयनेच्या लेकींना महाभयंकर मृत्यूचा सामना करावा लागेल. पण विरोचक आहे कसं शक्य आहे? अद्वैत म्हणजे त्रेतायुगातला सुषेण आणि मला सुषेणचा सूड घ्यायचा आहे. सूड घ्यायचाच आहे,
पण त्याआधी तुला त्याच्या बाळाची आई व्हावं लागेल. माझा आदेश लक्षात आला? या घरातल्या प्रत्येकाला तडफडवून तडफडवून मारायचंय. अद्वैतला सुद्धा मारायचंय. पण त्याआधी आपला वंश या कलियुगात वाढेल अशी व्यवस्था करायची. आणि त्यासाठी ही योग्य संधी आहे. ही संधी वाया दवडून उपयोगाची नाही. माफी असावी विरोचका, पण माझ्याकडून हे शक्य नाही. त्रेतायुगात ज्यांनी माझ्या दुर्मतची हत्या केली त्याच्याबरोबर हे शक्य नाही. कलियुगात जर युद्ध जिंकायचं असेल तर तुला माझा आदेश पाळावाच लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्या मला बोलावलं. रोज सकाळी देवी आईची पूजा तू करतेस ना, आज राहिली म्हणून मीच केली. जरा बरं वाटत नव्हतं त्यामुळे सकाळी जागच नाही आली मला. बर, बसा बसा बसा. असू दे, चालू दे तुमचं. मी फक्त बघायला आले होते की तुमच्या देवी आईला जमलंय का नेत्राचा चेहरा पूर्ववत करायला. नाही जमलंय. तुम्ही जप करा, पूजा अर्चा करा, होम हवन करा, सगळं करा. जे जे शक्य आहे ते करा देवी आईला उठवण्यासाठी. पण मला खात्री आहे की तिला नाही जमणार आहे या युगात नेत्राचा चेहरा पूर्ववत करायला. तुला हवाय का तुझ्या आईचा चेहरा? हाडं मिळवण्यासाठी मरमर करत होतीस. मरमर तुला करावी लागणार आहे आता. फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. काय सांगतेस? तुझ्यासारखे अनेक दानव मातले, पण देवी आईनी प्रत्येक दुष्ट शक्तीला संपवलं. ह्याच देवी आईनी तुझाही शेवट लिहिलाय. उत्तम, तिलाच पाठवा माझ्या बरोबर लढायला. कधीपासून मी तेच सांगतेय. तिच्या या लेचापेच्या लेकींना नाही शक्य. तुम्हाला तर मारणारच आहे मी. फक्त थोडा अवधी देते. 9 महिने. ज्या दिवशी 9 महिने पूर्ण होतील त्या दिवशी मारणार तुम्हाला दोघे नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
आशूच्या इन्व्हिटेशन वर तू त्याच्या बर्थडे पार्टीला आलीस. काही गिफ्ट आणलंयस की नाही त्याच्यासाठी? नाही, आशूच म्हणाला होता की तू त्याच्यासाठी काहीतरी प्राइसलेस गिफ्ट आणणार आहेस म्हणून. आणलंयस ना? हो आणलंय ना. वाव, दाखव ना काय आणलंयस. तिला हवं तेव्हा देईल ना ती गिफ्ट आशूला. का काही सिक्रेट आहे का की आम्हाला दाखवायचं नाहीये? नाही तसं काही नाही. मग अगं मग बघू ना गिफ्ट. सुधा अच्छा, ही आहे का तुझी प्राइसलेस गिफ्ट? ही रिंग कितीची आहे ही रिंग? 25,000. अच्छा, म्हणजे ही 25,000ची रिंग प्राइसलेस आहे आणि मी आणलेलं 3 लाखाचं ब्रेसलेट नाही. घे आशू तुझं प्राइसलेस गिफ्ट. प्रिया, आणलेल्या भेटवस्तूची अशी किंमत विचारायची नसते. किती प्रेमाने आणले दिव्याने ते. अगं तरी सुद्धा हे महागच आहे. कशाला आणलंस एवढा खर्च करून? शिवा, दिव्याने गिफ्ट दाखवलं असेल काय? माहित नाही, पण मला एवढं माहितीये की तिला जरी ते गिफ्ट आवडलं नसेल ना तरी ती त्याला ते गिफ्ट दाखवणार. दाखवलं, आवडलं, विषय संपला. विषय काय? वहिनी, मला माहिती असतं की 1000चं गिफ्ट प्राइसलेस आहे तर मी 3 लाख स्पेंड केलेच नसते ना. अगं कसलं आलंय प्राइसलेस गिफ्ट हे? तुझ्या 3 लाखांच्या गिफ्ट समोर हे 25,000चं गिफ्ट लेस प्राइस आहे. आशू, तुला आवडलं ना हे गिफ्ट? हो, छान आहे. अरे मग तसं सांग तिला. सॉरी दिव्या, खूप छान आहे. मला खूप आवडलं तुझं गिफ्ट. तुला काय वाटतं? आशूला खरंच हे गिफ्ट आवडलं असेल का? लहानपणापासून ओळखते मी त्याला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटत नाहीये मला त्याला हे गिफ्ट आवडलं असेल. काय रे, घरातली कामं सोडून तू इथे काय करतोयस? आणि ते हातात काय आणलंयस? हो ताई, एक टॅक्सीवाला आला होता. या ताई टॅक्सीमध्ये पार्सल विसरल्या होत्या, तो द्यायला आला होता. यांचं दे तुझा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वंदी, चहा घे ग. वंदे, लक्ष कुठे आहे तुझं? काही नाही हो, दिव्याचा विचार करत होते. तिच्यासोबत आता काही वाईट घडायला नको. वंदे, अगं दिव्या नुसती सुंदरच नाही तर हुशार बी हाय. आणि संधी तर मुळीच दौडत नाही बघ. बरोबर संधीचा फायदा घेते. फुकट नाही घालवत संधी. आता शिवाचा विचार करायला पाहिजे ग. तिचं काय? तिचं काय म्हणजे? अगं शिवानं त्या दिव्यासाठी एवढं चांगलं गिफ्ट तयार केलं होतं, त्याच्यासाठी मेहनत घेतली होती, पण कसा अपमान केला तिनं शिवाचा, त्या गिफ्टचा पण आणि शिवाचा बी. वंदी, दिव्याला तू खडसवायला पाहिजे होतं खरं. आई, मला आता फक्त दिव्याच्या लग्नाची काळजी. आणि शिवानीला काय गरज होती ते गिफ्ट बनवायची? शिवानीने या लग्नापासून दूर राहायला हवं.
म्हणजे आपला अर्धा त्रास कमी होईल. काय वंदी, अगं काय बोलतेस तू हे? वंदी, तुला खरंच वाटतं का ग का शिवानं लग्नात येऊ नये? होणाऱ्या समध्या कार्यक्रमात तिनं भाग घेऊ नये हे खरंच वाटतंय तुला वंदी? असं नाही आई. ही शिवानी कुणाचं ऐकून घेणारी नाही. मुलीकडची बाजू म्हटल्यावर आपल्याला पडतं घ्यावं लागणार. त्यांच्याकडनं काही कमी जास्त झालं तर शिवानी ऐकून घेणार आहे का? ती गप्प बसणार आहे का? तिची ही इच्छा असणारच आहे आणि म्हणूनच मी तिला लग्नात गोंधळ घालू देणार नाही. तसंही तिच्या येण्या न येण्याने काही फरक पडत नाही. वंदे, अगं आई आहेस ना तू, हे समजा बोलवतं तरी कसं ग तुला? वंदे, शिवा बहन आहे ग दिव्याची, बहिणीच्या लग्नात नको ती. आई, शिवानीमुळे हे लग्न तुटायची भीती आहे ना. म्हणूनच आपण दिव्याच्या सासरच्यांना हे सांगितलेलं नाहीये की दिव्याला एक लहान बहीण आहे. म्हणूनच आपण लपवून ठेवलंय त्यांच्यापासून हे सगळं. त्यांच्या दृष्टीने आपल्याला फक्त एकच मुलगी आहे, ती म्हणजे दिव्या. कधी ना कधी कळणारच ना ग तेसनी. तेव्हा काय करशील? जेव्हा कळायचं तेव्हा कळू दे, पुढचं पुढे बघू. पण आता तरी दिव्याच्या सासरच्यांना दिव्याला लहान बहीण आहे हे कळता कामा नये. वंदी, अगं काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दोघांचं काय झालंय? हो, आशू हरवलाय तिच्यात. त्याला भानावर आणावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल की केक कापायचा बाबा. आणि हे कोण सांगणार? भाऊ. हा, मी सांगणार. एकमेकांना असं बघताय जसं याआधी पहिले कधी बघितलंच नाही. शांत हो वहिनी, हे प्रेम फार काळ टिकणार नाहीये. करून घेऊ दे प्रेम. आशू, आशू, अरे काय कधी कापणारच केक तू? मग अजून रमला ना हा तर केक वितळेल. ये का? अरे आधी औक्षण. अरे हो, हे विसरलोच आम्ही. हॅपी बर्थडे आशू. थँक्यू. एक मिनिट दिव्या, ये 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 घे. चला आता पटकन केक कापूया, नाहीतर पुन्हा तिच्या नजरेत हरवे आणि याला भानावर आणता आणता पुढचा बर्थडे येईल. कापा कापा. लवकर. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आशू. हॅपी बर्थडे टू यू. थांब. नाही म्हणजे भाऊंना आणि आईला बरं पहिले. ओ सॉरी. नाही दिव्याला बरं. भाऊ नाही नाही,
आई बरोबर बोलते. आधी दिव्याला भरव. ह्या बर्थडे पार्टीसाठी मी माझ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या. ही आशूचा पहिला आणि शेवटचा बर्थडे अटेंड करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. म्या बोलू का? काय बोलायचंय तुला? नाही म्हणजे हो तुमच्या घरचा मॅटर आहे, पण 2 दिवसासाठी का होईना म्या तुमच्या घरातलीच आहे ना. व चालेल का म्या बोललं तर? बरोबर आहे. बोल ना तू, बोल सांग. खरं सांगू का, मला नाही वाटत यातलं काही मावशीनं केलंय. हा ना, म्हणजे मग कुणाचं असेल? म्हणजे बघा, हे तुमचं घरचंच आहे, पण तरी बी मी सांगते का मावशीला जर का करायचं असतं तर तिनं या दिवसाची वाट कशा पाहिली असती. ती तर कावाच करू शकली असते का नाही? हो खरं, हे बरोबरच आहे. असं का करतील ना? म्हणजे बोलू का मी? चालेल का बोललं तर? नाही तू बोल ना, तुला काय म्हणायचंय? अगं पण म्या बोलली तर मगच ज्या घरचं मीठ खाल्लं त्या घरात भांडणं लावल्यासारखं होईल ग. अगं हे बघ, तू बोल. तुला काय बोलायचंय, काय सांगायचंय तुला, सांग. ए, कसली भांडणं लावणार आहेस तू? बघा म्हणजे जिनं मला आसरा दिला तिला समजा काही खरं माहित असायला पाहिजे म्हणून मी बोलतीये. मास्तरीन बाई, मी का नाही तिला मगाशी फोनवर बोलताना ऐकलंय वकील साहेबांसोबत. हिनच केलंय समज, हिनच पाठवलंय ते कागद, लेटर. ए, काय खोटं बोलतेस का तू? बघ, म्हणूनच मी सांगत नव्हते. कसं मान्य करेल ही, माहित होतं मला. काय उलट्या काळजाची पोरगी ही. तिला खायला घातलं, प्यायला घातलं, मी सगळी काळजी घेतली आणि माझ्यावर उलटतेस तू. आहे चल इरा, आत्ताच्या आत्ता घराबाहेर राहा. चल इरा. हात सोड, हात सोड तिचा. इरा, शांत हो. काय चाललंय तुझं? हे का केलंस तू? हे बाबा तुम्ही काय बोलताय? हे मी खरंच काही केलं नाहीये. असू द्या. खरं तर ना, म्या जे ऐकलं ना तेच बोलले म्या. पण मला यातलं काही बी खरं खोटं करायचं नव्हतं. तुम्ही एवढं 2 दिवस मला सांभाळलं, खाऊ पिऊ घातलं, काळजी घेतली, त्यासाठी थँक्यू बर का मास्तरीन बाई. खरंच थँक्यू. थांब, कुठेही जाणार नाहीस. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला पुढचा धडा काढा. आताच परीक्षा झाली. काय झालं मॅडम? आत्ताच परीक्षा झाली आहे, खूप अभ्यास झालाय. तुम्ही एखादी गोष्ट सांगा ना. हा चालते. गोष्ट सांगा मॅडम. थांबा. तुम्हाला गोष्ट ऐकायची ना सगळ्यांना? हो. मग तुमच्यापैकीच कोणीतरी गोष्ट सांगा. नाही मॅडम, तुम्हीच सांगा. तुम्ही खूप छान सांगतात. हा मॅडम सांगा. मॅडम अरे मी नेहमीच सांगते ना गोष्ट.
आता आज तुमच्यापैकी कोणीतरी गोष्ट सांगायची मला. हा, कोण सांगेल गोष्ट? ढाकले सरकार सांगतील गोष्ट. हो नाही अधिपती ते एकदम जाम भारी गोष्ट सांगतात माहितीये. आम्ही जेव्हा गप्पा मारायला बसतो ना, अहो तेव्हा तेच सांगतात आम्हाला गोष्ट. काय सरकार सांगा सांगा. सरकार सांगतील गोष्ट. सरकार गोष्ट. सरकार बघा सगळे म्हणतायत. विनय म्हणतोय एवढा, गोष्ट तर सांगावी लागेल तुम्हाला. या इकडे. सरकार 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 गोष्ट गोष्ट सरकार सरकार गोष्ट. ठीक आहे, तुम्हा सगळ्या गावकऱ्यांच्या विनंतीला तुमच्यासाठी तुम्हाला मान देऊन समस्त गावकऱ्यांसमोर एक गोष्ट सादर करतो आता. हो कुणीकडं तुम्ही? का काय झालं? ते मी पण म्हटलं गावकऱ्यांमध्ये बसून गोष्ट ऐकावी. इतकी छान गोष्ट सांगणार आहात तुम्ही. बरं 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 ठीक आहे. तर हा गोष्ट मी सांगतो. हा, एक चिमणी असते काय आणि एक कावळा असतोय. हो सरकार, ही कावळा आणि चिमणीची गोष्ट नका सांगू. काहीतरी नवीन सांगा ना. ते राजा आणि राणीची गोष्ट सांगा. अरे आता सांगालो ती ऐक की मला. काय तू राजा आणि राणीची गोष्ट सांगतो. हा, तर काय होते पोरांनो, एका राज्याचा एक राजकुमार असतोय काय, आणि त्याला दुसऱ्या एका राज्यातली राजकुमारी आवडत असते. आता या दोघांच्या राज्यामध्ये फरक असा असतोय की राजकुमाराचं जे राज्य असते ते अडाणी राज्य असते. तिथली काय कोणी शिकलेली नसतात. आणि हे राजकुमारीचं जे राज्य असते तिथली सगळी हुशार माणसं असतात. पण ह्या हुशार राजकुमारीला ह्यो आपला अडाणी राजकुमार काय आवडत नसते. ती काय त्याला भाव बी घालत नसत्या. पण आपल्या राजकुमाराला तर राजकुमारी आवडत असत्या. ते म्हणतात ना, काही गाठी वरनच बांधले गेलेल्या असतात, देवानच बांधलेल्या असतात. तसं ह्या दोघांच्या लग्नाची गाडवी अंबाबाईनं बांधलेली असत्या. कशी काय चक्र फिरतात माहित नाही, या दोघांचं लगीनच होतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.